काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनीही या प्रकारावर या घटनेनंतर प्रतिक्रिया दिली आहे. मुळात ह्या घटनेसाठी जबाबदार कोण? खरं तर नागपूर शांत असलेल्या नागपूरला अशांत करण्याचं काम कोणी केलं याच्या मुळाशी जाण्याची आवश्यकता आहे. गेली 4 महिने सत्तेतील एक मंत्री बळबळ करत आहेत. 2 समाजामध्ये दरी निर्माण होईल, 2 धर्मात दरी निर्माण होईल अशा प्रकारचं वक्तव्य वारंवार केलं जात आहे. त्यावेळेस त्याला वेळीच बळबळ्या मंत्र्याला आवर घालण्याची आवश्यकता होती आणि कबरीचा वाद जाणून बुजून निर्माण करण्याचं काम झालं. इतिहासाला तोडून मोडून पुढे आणण्याचं काम केलं गेलं. कबरीचा वाद 2 समाजामध्ये 2 धर्मामध्ये तेढ निर्माण करणारा ठरत असेल तर हे अत्यंत दुर्दैव आहे. 400 वर्षापूर्वीची कबर, यातून काय साध्य होणार? ती कबर ठेवली काय, नाही ठेवली काय, कुणाचा त्यामध्ये फायदा होणार आहे, कुणाचं नुकसान होणार आहे? त्यामुळे कुणाची चूल पेटणार, कुणाची चूल विझणार याचाही विचार करण्याची आवश्यकता आहे. मी सर्व जनतेला आणि माझ्या सरकारला सुद्धा आवाहन करू इच्छितो की तुम्ही ही कारवाई करत असताना त्याचा उद्रेक कुठून झाला आणि त्याची सुरुवात कुठून झाली आणि जो यामध्ये दोषी असेल, अशांतता पसरवण्यासाठी, दंगल घडवण्यासाठी, हे वातावरण दूषित करण्यासाठी, जाळपोळ करण्यासाठी, त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे.